नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज कात्रपपाडचा सर्जा उसाटणे मैदानामध्ये बिनजोडचा मानकरी झालेला आहे. दादा काय सांगाल आज सर्जाबद्दल? खूप आनंद आहे आमचा. अतिशय सुंदर अशी मैत्रीपूर्ण बिनजोड झाली. अतिशय चांगला म्हणजे आनंद वाटतो आम्हाला, की आमच्या बैलाने आज गुलाल घेतला. सर्वात प्रथम विचारतोय, कारण तुमचे जे सहकारी आहेत, एवढे सहकारी खूप चांगला असा आनंद आणि स्वागत करत होते. काय सांगाल सहकाऱ्यांबद्दल? बैल हारो जिंको सर्व पोरं म्हणजे बैलाच्या सोबतच असतात आणि हार हार जीत होत असते अड्ड्यात. सगळी म्हणजे अशी कोणच मुलं नाही, की जिंकल्यावर आनंद करतात किंवा हारल्यावर ते बैलाच्या सोबत नसतात. सर्व सोबतच असतो आम्ही. जेवढी मंडळी आमची म्हणजे सर्व मित्र परिवार आहे, सर्व सोबतच असतो. खरं तर म्हणायचं म्हणजे एक तर मित्रमंडळी असली तरच शर्यत आहे. बरोबर आहे. मित्रमंडळी असेल तरच शर्यत क्षेत्र म्हणजे एकदम तसं म्हणजे एक एक कोण म्हणजे असं बैल घेऊन होऊच शकत नाही शर्यत. मित्रमंडळी पाहिजेच. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं दादांनी सांगितलं. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव ऋषिकेश आयरेकर, बदलापूर कात्रप्पाड. आज सर्जांनी खूप चांगला असा गुलाल प्राप्त करून दाखवला. कसं कसं ठरलं नियोजन? नियोजन म्हणजे आमची बॅनरवर शर्यत जमलेली. तर म्हणजे झालं व्यवस्थित शर्यत मैत्रीपूर्ण झाली. बैलाने गुलाल घेतला. आनंद आहे आम्हाला. आज सर्जा गुलाल प्राप्त झालेला आहे. कोण होता पायरा त्याच्यासोबत? याला हरण्या होता वांजेचा आणि आमची हीच गाडी मागे पण पळालेली चिंचवली पनवेल चिंचवलीला. तिथे पण गुलाल प्राप्त केलेला ह्या गाडीने. आज तर गुलाल प्राप्त झालेला आहे सर्जा. काय सांगाल सर्जाचा इतिहास? सर्जाचा इतिहास असा आहे की आदतमध्ये बैलाने चांगल्या चांगल्या गाड्या केलेल्या आहेत आदत बैलमध्ये. आमचा राहुलदादा पाटील यांचा बाजी तेव्हा पण तो म्हणजे नवीन नवीन ट्रेंडिंगला होता. तेव्हा आम्ही आदतमध्ये आदत सांगून एक शर्यत जमलेली होती. आपल्या बैलांनी जिंकलेली होती शर्यत. पण आमचं असं म्हणजे कुठे राग राग रुसवा काहीच नाही आहे. आम्ही म्हणजे जी पण शर्यत करतो मैत्रीपूर्ण शर्यत करतो. सर्जाने असा एक ब्रँड तयार केलेला आहे 77-78 नंबरचा. काय सांगाल त्या नंबरबद्दल? काय वाटते? कारण नेहमी 77-78 जो नंबर आहे मैदानामध्ये जेव्हा सर्जा येतोय, तेव्हा ते वारंवार पुकारलं जातंय. हा नंबर आमचा गाडा मालक आहे. त्याचा म्हणजे पहिल्यापासून तो आवडता नंबर आहे. त्याच्या गाड्यांना वगैरे सर्वांना तोच नंबर आहे. त्या हिशोबात त्याला जेव्हा बैल म्हणजे आणला तिथून सर्जा 77778 हाच नंबर दिलेला आहे आम्ही. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं नियोजन करत असतात आणि आज सर्जासुद्धा गुलाल प्राप्त झालेला आहे. थोडासा संघर्षाचा सुद्धा काल होता. त्यावेळेस सर्जा कुठेतरी संघर्ष करत होता. काय सांगाल त्यांना आज? नक्कीच आता आपला बैल तेव्हा आदतमध्ये पब्लिकला पळायचा. पब्लिकला आता काही कारणास्तव पळत नाही तो. पण आतून एकदम म्हणजे अजूनपर्यंत जेवढे म्हणजे आम्ही जेवढ्या नंदीमध्ये पळवलंय, कुठल्याच नंदीला कमी नाही पडला बैल. पण असतो ना एक म्हणजे संघर्षाचा काळ असतो. आपण ज्यांना ज्यांना बैल दिलेत, त्यांनी आपल्याला त्यावेळेला बैल नाही दिले जेव्हा आपला पण अजून पण सांगतो, की आजपर्यंत बैल आपला कुठल्याच बैलाला कमी नाही पडला. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, की आमचे म्हणजे चांगले चांगले संबंधवाल्यांनी आम्हाला बैल नाही दिले. ज्यांना आम्ही आदतमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे चांगल्या म्हणजे एक लेव्हलला होतो, त्या लेव्हलला म्हणजे त्यांना बैल दिलेले. बघा मित्रांनो, खूप चांगला असं आता आम्ही आमचं बैलचं सध्या संघर्षाच्या काळात होतं तेव्हा आम्ही ज्यांना पैरे दिले ते आता आम्हाला नाकारत होते. तेव्हा जेव्हा आमचा बैल पळत नव्हता तेव्हा. या क्षेत्रात कसं आहे ज्याचा बैल पळतो त्यालाच मान मिळतो. बरोबर? तर तसं आमचं पण एक वेगळं होती अशी का आम्हाला पण पैरे नव्हते भेटत. जसं आम्हाला बैल पळायला लागला ना, तसं आम्हाला पण जे आम्हाला बैल नव्हतं दिलं आणि ते स्वतः फोन करायचे का आम्ही देऊ. पण आम्ही कधी नाही बोललो नाही. आम्ही पण त्यांना बोललो देऊ पैरा करू 100%. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादानं सांगितलं. संघर्षाचा काल कुठेतरी कठीण होत असतोय, पण त्याला एक आनंद सुद्धा येत असतोय. पण तो कुठेतरी शांतता, संयम आणि कार्यक्रम तो सर्जाने आज करून दाखवलेला आहे. हो, सर्जन करून आणि आमची इज्जत ठेवतो आणि तिथे इज्जत ठेवतोच हा बैल. ज्याच्या खूप आम्हाला अभिमान आहे सर्जावर. कुठून घेतला सर्जा? चाकणशी घेतलेला हा बैल आदत असताना. 2 बैल घेतले होते. तर एक म्हणजे ज्याच्या नावावर गाडी पळते ना सौरभ ज्ञानेश्वर कोंडीकल ह्याच्या ह्यो एक मुलगा होता. त्या मुलाच्या आवडीसाठी त्याला हौस होती म्हणून आम्ही 2 बैल घेतले या मालकाही. तर ते मुलगा काही कारणास्तव ते वारला. त्यामुळं एक विकला आणि एक ठेवला. जसं त्या पोराचं नाव जसं लावलं ना आम्ही सौरभ ज्ञानेश्वर कोंडिलकर या नावाने गाडी पळते. तर या नावाने गाडी एवढी पळते ना का सर्जाने नेहमी गुलालात आहे. बघा मित्रांनो, एक सर्जा एक ब्रँडच आहे 77778.
हा नंबर त्याने ब्रँड केलेला आहे आणि सौरभच्या नावावर ही गाडी पळते. कारण आपला मुंबईचा एक ब्रँड आहे हरण्या, डॉर्लीचा हरण्या. कारण तो सुद्धा आज डॉर्लीचा हरण्या त्यांच्या मुलाच्या नावामध्ये पळतोय आणि तसंच सर्जासुद्धा तेच करतोय. हो, तसंच आमच्या भावासारख्या मित्रासारख्या भावासाठी बैल पळतोय हा सौरभसाठी. एक त्याला ज्या अड्ड्यात जाईल तिथं गुलाल मिळतो त्याला ती श्रद्धांजली प्राप्त होते. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. दादा सर्जा नावाचे बरेचसे महादेवाचे नंदी आहेत. तसं धरलं तर निंबाळकर सरांचा सर्जा, त्यानंतर घोटचा सर्जा वेगाचा एक शेवटच आहे मुंबईकरांच्यासाठी. आणि बरेचसे असे सर्जा आहे. 10-10 नंबरचा एक ब्रँड आता नवीन तयार झाला म्हणजे तोच सर्जा. आज स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा एक ब्रँड सर्जा, तो सुद्धा आज गुलाल प्राप्त झाला. काय सांगाल सर्जाबद्दल? सर्जा नावालाच यश आहे. सर्जा असं नाव आहे की सर्जा आणि बैलगाडी क्षेत्रात भरपूर नंदींची नावं वेगवेगळी आहेत. पण सर्जा आणि राजा हे नाव जरा म्हणजे एक म्हणजे चर्चेतली नावं आहे ती. म्हणजे असं एक बैलाला प्रेमाने हाक दिलेली असं वाटतं ती सर्जा. बघा मित्रांनो खूप चांगलं सांगितलं आणि शेतकऱ्याचा हा जो खेळ आहे आणि बघा तुम्ही पूर्वीपासून शेतकऱ्याचे जे बैलांची नावं सर्जा आणि राजा एक नावं रूपाला होती आणि तीच सर्जा म्हणून एक फेमस असा एक तुमचा सुद्धा सर्जा आज खूप चांगला असा गुलाल प्राप्त झाला. बरोबर आहे. सर्जा सर्जा म्हणजे हेच म्हणजे आमच्यासाठी सर्जा आहे ना, हा म्हणजे एक काळजाचा तुकडा आहे. मला नाद लागला ह्या बैलापासूनच. मला शर्यत क्षेत्राचा नाद नव्हता बिलकुल. बघा मित्रांनो खूप ॲग्रेसिव्ह सुद्धा सर्जा आहे आणि तो तसा करून दाखवतोय आणि मित्रांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी तो कधीच नाव खाली पडून देत नाही आणि आज त्याने गुलाल प्राप्त झालेला आहे. खूप आनंदी आहे आज आम्ही. खालून आमची गाडी थोडी सुट्टीला लेट सुटली. खाली म्हणजे जे चर्चा चाललेली उजवी, 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 उजवी. पण अतिशय चांगल्या रीतीने पुढे पळून आमच्या नंदीने विजय प्राप्त केला. आनंद आहे आम्हाला आणि चारही नंदी खूप छान पळाले. बघा आता तुम्ही रणवीर राहुलभाई पाटील यांच्या बाजीमध्ये सुद्धा पळाले. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये सर्जा कुठेतरी टॉपच्या नियोजनामध्ये दिसेल का? नक्कीच दिसेल दादा. तुम्हाला आता पण सांगतोय की कोणत्याच बैलाला बैल कमी नाही पडत आहे. फक्त एक जे ओळख पार असते म्हणजे त्यामुळे आमचा बैल थोडा अंधारात आहे. पण येईल नक्कीच उजेडात येईल. एक दिवशी जरा चांगल्या नंदीत पळाला की आमचा बैल नक्कीच उजेडात येईल. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आणि आजच्या नियोजनासाठी दादा तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि पुढील नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा देतोय. कारण तुम्ही आम्हाला बाईट दिली. बराचसा तुमचा जो जल्लोष चालू होता त्यासाठी आम्ही सुद्धा थांबलो आणि तुम्ही आम्हाला बाईट दिली त्याच्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आम्ही पण म्हणजे सेकंड टाईम आम्ही आता लास्ट टाईम चिंचोलीला वाईट दिलेली आमच्या भावाने आदित्यने. तर आता आम्ही पण सेकंड टाईमच बाईट देतो. तुम्ही पण आमची वाईट घेतली गरीब गाडा मालकाची. खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद. धन्यवाद. दादांना सुद्धा विचारूया. दादा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर्जाने गुलाल घेतल्याबद्दल. तुम्ही तर नेहमी नियोजन करत असता. खूप सुंदर असे नियोजन बघायला मिळतात तुमचे. मुंबईमध्ये सुद्धा तुमचं नियोजनाचं एक मोठं नाव आहे. तुमची ओळख सांगा. माझं नाव आदित्य कोंडिलकर. नियोजन तर मी नाही करत. नियोजन करतो रोहन मोहिते आणि ऋषिकेश आयरेकर. ते दोघेजण नियोजन करतात. बघा दादांना सुद्धा विचारूया. दादा काय सांगाल नियोजनाबद्दल? काय नाही आता तर बैल पाळायला लागले तिथपासून पैरं होतंच चांगलं आणि आता सध्या तरी आमची हीच गाडी पालवायचा विचार आहे आणखी हा जरासा आम्हाला म्हणजे साथीला साथी देऊन पळतोय हरण्या. पुढच्या नियोजनात आता तुम्ही तर चांगलं नियोजन करत असता आणि मुंबईमध्ये नियोजन करणं म्हणजे एक मोठी बाब आहे. कारण उसटण्या मैदानामध्ये एवढी जी गर्दी असते त्या गर्दीला कापून महादेवाच्या नंदी पळत असतात आणि त्या नियोजनासाठी तुम्ही एक सुंदर असं नियोजन करता. तर पुढील नियोजन कसं राहील? काय नाही आता सध्या हीच गाडी पळते चांगली गाडी पळते हीच गाडी आता सध्या पळू. बघा खूप चांगलं असं दादाने सांगितलं. पुढचा नियोजन सुद्धा चांगला दादा 777 सर्जा ग्रुपमध्ये अजून एक नवीन यंगस्टर आलेला आहे आणि खूप सुंदर असा महादेवाचा नंदी आहे. कुठून घेतला दादा? दादा आज काल आम्ही सर्वजण बसले होतो. तर विचार झाला एक घाटावरचे आमचे चांगले मित्र आहेत त्यांचा बैल होता एक. त्यांना पण विकायचा होता बैल आणि महेश गीते याही घेतलाय. त्यांना पण एक बैल घ्यायचा होता आनंदासाठी. त्यांना पण खूप हौस आहे आणि आम्हाला पण हौस आहे. तर आम्ही काल ठरवलं दोघाही बैल घ्यायचं का. ते बोलतात चला घेऊ. मग काल आम्ही सांगितलं बैल घ्यायचंय तर काल व्यवहार सगळं झालं आमचं आणि आज बैल अड्ड्यात आला डायरेक्ट उतरवला. बघा आज तुमच्याकडे टॉपचा एक नंदी म्हणजे सर्जा. आज सर्जाच्या ग्रुपमध्ये नंदी आलेला आहे. काय नंदीचं नाव ठेवाल? नंदीचं अजून नाव नाही ठेवलं. अजून त्याचं बारसं बाकी आहे. आज बारसं होईल त्याचं. बघा मित्रांनो खूप चांगलं असं दादाने सांगितलं आणि मालक सुद्धा सोबत आहेत. दादा कसा वाटतो आनंद? आनंद हा खूप आनंद वाटतो. मित्राने मला फोन केला का असा असा नंदी आहे माझ्याकडे, तो एकाला विकायचे आहे.
बघ तो चांगला पळतो, पळवलेला आहे, गटाला बिटाला पळालेला आहे. तो काय म्हणाला, बोलतो बघ मी चांगला पळतो म्हणून तुला फोन केला, म्हणजे चांगल्या घरी जाईल म्हणून त्याच्यासाठी फोन केला. तर मी फोटो बिटो बघितले त्याचे, तर मला आवडला. मी दादाला विचारला, दादा बोलतो थांब जरा. मग दादा बोलतो ठीक आहे, आपण घेऊ आनंदी. मग त्याला विसार दिला आम्ही, ₹1000 विसार दिला, म्हणजे कोणाला द्यायला नाही पाहिजे म्हणून. बरोबर. त्याच्यानंतर मग आम्ही 2-3 दिवसानंतर त्याला अजून पैसे पाठवले. त्यानंतर त्यांनी फोन केला का दादा गाडी घाटावरून यायला निघाली आहे पुण्यातून, बैल भरू का? मग त्यांनी मला सांगितलं, तर मी त्याला लगेच बोललो, "हां, गाडीमध्ये बैल भरून टाक, म्हणजे तू तिकडनं पुण्यातून येता बोलू डायरेक्ट आपल्या उसाटणे अड्ड्यात घेऊन ये. आमचा बैल पण तिकडेच पळायला चाललाय. मग तुला लांब पडेल म्हणून तू डायरेक्ट अड्ड्यात घेऊन ये." म्हणून आम्ही तिकडून आमचा बैल एक सिंगलच आलेला आहे. मग घेऊन जातो आम्ही त्याला. मग त्याला अड्ड्यातच पैसे-बिसे दिले आम्ही. व्यवहार क्लिअर झालाय आमचा आणि बैल आता जाताना घरी घेऊन जाणार सरच्यासोबत. खरेदी कितीमध्ये झाली? खरेदी झाली आहे त्याची, खरी खरेदी झाली आहे त्याची ₹40,000 मध्ये. बघा मित्रांनो, आज पुण्यामध्ये Online खरेदी झाली. ऑनलाईन खरेदी दादाने जी केली होती आणि आज सर्जानी गुलाल प्राप्त झालेला आहे आणि डायरेक्ट उसाटण्या मैदानामध्ये त्यांच्यासाठी आज खरेदी इथे उतरवलेली आहे आणि ती खूप चांगली अशी खरेदी झाली. दादा, आज तर सर्जा तुमचा टॉपमध्येच पळतोय आणि सर्जानंतर हिरा बघायला मिळेलच मैदानामध्ये. हा, याला पण आम्ही प्रयत्न करू टॉपमध्ये पळवायचा. म्हणजे सर्जा आहेच आमचा, तसं काही हे नाहीये. त्याला पळवू आम्ही सर्जामध्ये. प्रयत्न करू आम्ही. बघा खूप सुंदर असं दादाने सांगितलं आणि पुढील नियोजन त्याचं जे राहील ते सुंदर असं नियोजन राहील. त्याच्यासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद.